कोणाकोणाला गोड खायला आवडतं, मग हा खवा घालून केलेला दुधी हलवा खास तुमच्यासाठी. दुधी हलव्यासाठी मी एक मध्यम आकाराचा दुधी भोपळा घेतलाय. जास्त जून घेऊ नका, कारण त्याच्यामध्ये खूप बिया असतात. या दुधीची साल काढून तो खिसून घ्यायचा. शक्यतो मध्यम होल असलेली खिसणी वापरा, म्हणजे एकसारखा खीस मिळतो. अतिरिक्त पाणी काढून टाकण्यासाठी खीस एकदा पिळून घ्यायचा, म्हणजे हलवा आटण्याची प्रोसेस फास्ट होते. एका कढईमध्ये 1 चमचाभर तूप घालायचं. पहिल्यांदा आपल्याला सुकामेवा तळून घ्यायचा आहे. मी इथं भिजवलेले बदामाचे काप, पाकळी काजू आणि पिस्त्याचे काप घेतलेत. काजू आणि बदाम आपल्याला तळून घ्यायचे आहेत, पिस्ता नाही. काजू अगोदर शॅलो फ्राय करून घेऊया. बदाम रात्रभर भिजत घातले होते. सकाळी त्याचं कव्हर काढून त्याची पातळ शीरखुर्मासारखे स्लाइस करून घेतले होते. ते आता तळून घेते. बदाम आणि काजू हलकासा फ्राय करून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये अजून 1 चमचाभर तूप घालायचं आणि दुधी भोपळ्याचा किस बारीक गॅसवर 5 ते 7 मिनिटं छान हलवत आटवून घ्यायचा. असा अगदी कोरडा व्हायला पाहिजे. आता यामध्ये अर्धा कप दूध घालायचं. बारीक गॅसवरती 5 मिनिटं सतत ढवळत मिश्रण छान आटवून घ्यायचं. त्यानंतर पाऊण वाटी साखर घालायची. साखरेतच वेलची पूड पण मी टाकलेली आहे. साखरेऐवजी अर्धी वाटी कंडेन्स मिल्क सुद्धा वापरू शकता. त्यानं पण छान चव येते. तर सुरुवातीला साखर विरघळून मिश्रण पातळ होईल, पण हळू आटवत राहायचं. मिश्रण 5 मिनिटं झालं, की पुन्हा घट्ट होतं. आता यानंतर येणार आहे आपला किंग आयटम, तो म्हणजे खवा. अर्धी वाटी खवा घालायचा. खवा थोडासा घट्ट असतो, पण जसजशी त्याला उष्णता लागायला लागते, तसा तो वितळू लागतो आणि मस्त एकजीव होतो. त्यानंतर सर्व तळलेले ड्रायफ्रुट्स त्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं. हा दुधी हलवा 2 ते 3 दिवस फ्रिजमध्ये अगदी आरामात टिकतो. तयार आहे आपला मस्त रसरशीत असा खवा घालून केलेला दुधी हलवा. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करायचं हां.